गडबड झाली तर मी नाही सांगू शकत काही. एक अजून व्यक्तिगत प्रश्न विचारतो तुमच्याकरिता, माझ्याकरिता व्यक्तिगत प्रश्न नव्हे. तर कुठेतरी अशी आपण एक थोडीशी म्हणजे असा विचार करू शकतो की सौ युगंधरा साळेकर हे कधीतरी परत नगरसेविकाला उभे राहतील का, नक्कीच किंवा त्याच्यावरती? नाही. मी पूर्णतः ह्या मुंबादेवीमधून आमदारकी पण लढलेली आहे. मी 5 वर्षामध्ये 3 इलेक्शन लढली. अशी मी एकमेव व्यक्ती आहे की मी 5 वर्षात 3 इलेक्शन लढली, 2012, 2014 आणि 2017. अजूनही जर तुम्हाला संधी देण्यात आली तर नक्कीच लढेल का? मला पक्षाचा आदेश कधी आला तरी मी पक्षाच्या आदेशाला मान्य असते. ज्यावेळी मला 2014मध्ये युती तुटली, मला 11 वाजता AB फॉर्म दिला, मी पक्षाच्या आदेशाला उभी राहिले. त्यामुळे माननीय उद्धवजींनी मला उद्या आदेश दिला तर मी उद्याही उद्धवजींच्या आदेशाला कधी ना म्हणत नाही. मला आदेश येईल त्याप्रमाणे मी काम करत असते. आदेशाला नक्कीच आपण पाळणार, पण कुठेतरी मनातून अशी इच्छा आहे का बाबा आपण रेसमध्ये काम करत असताना कुठेतरी न्याय देण्याकरिता आपल्याला एक पदाची गरज असते, तर नक्कीच कुठल्या तरी वरिष्ठ कुठल्या तरी एवढे वर्ष आपण लोक पण तुम्हाला पाहत आहेत आणि नक्कीच कोणीतरी तुम्हाला चांगल्या पदावर जाताना पण बघायचे इच्छुक असेल, तर तिथे कुठेतरी अशा पदासाठी तुम्ही स्वतःहून पण कुठे आग्रही आहात का? कुठे नाही, खरं तर मी ना अजूनपर्यंत जेवढी पदं घेतली संघटनेमध्ये तुम्ही कोणतंही पद मागितलेलं नाही. म्हणजे मला कदाचित माझ्या कर्तृत्वावर किंवा कशावर दिलं असेल, पण मी कुणाकडे मागितलेलं नाही. पण याही पुढे मला मी एकनिष्ठ आहे. मी उद्धव साहेबांना कधी सोडणार नाही. मी बाळासाहेबांची शिवसैनिक आहे. माझे मिस्टर हाडामासाचे शिवसैनिक आहेत. त्यामुळे भले उद्या आम्हाला पद मिळो, तिकीट मिळो न मिळो, आम्ही एकनिष्ठ बाळासाहेबांच्या उद्धव बाळासाहेब ठाकरेंच्या संघटनेतेच काम करणार. मरेपर्यंत आम्ही भगवाच फडकवणार. खूप खूप धन्यवाद बहिणी. पुन्हा भेटूया पुढच्या एपिसोडमध्ये. जय महाराष्ट्र.